लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी तर लाडक्या बहिणींना मिळणार आहे 6,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा। तर यामध्ये डिसेंबर ते मार्चपर्यंतचे जे काही पैसे आहेत त्यामध्ये वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली तर आता कोणत्या जिल्ह्यात इथं मिळत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना 6,000 रुपये इथं मिळत आहे। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी तर राज्यामधील अनेक महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आजपासून टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे। आता 6,000 रुपये कसे मिळत आहे, तर आता कोणाला मिळत आहे जे की 6,000 रुपये, तर आता ज्यांचे अर्ज मंजूर आहे तर आता जे की यामध्ये पात्र यादीमध्ये ज्या महिलांचं नाव आहे तर पात्र यादी कशा पद्धतीने इथं पाहायची आहे, DBT ज्यांचं खातं लिंक आहे तर अशांना पैसे इथं येत आहे। कधीपासूनचे इथं येत आहे, डिसेंबर ते मार्च। आता डिसेंबर ते मार्चपर्यंतचे जे की हप्ते तुम्हाला मिळत आहेत तर एकूण तुम्हाला पैसे मिळत आहेत 6,000 रुपये। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नसेल तर अशांना पैसे तर येणार नाही। लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या। KYCची साईड डेट सुरू झालेली आहे। पैसे किती आणि का मिळत आहेत, तर आता यामध्ये जे की थकीत राहिलेले हप्ते मागील हप्ते एकत्रित इथं जमा होत आहेत। तर आता काही महिलांचे 3 हप्ते, काही महिलांचे 4 हप्ते जमा व्हायचे राहिलेले आहेत। तर आता तुम्हाला जे की एकूण 6,000 रुपये जमा होत आहेत तर आता पैसे वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम जे काही जिल्हा आहे यामध्ये वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे। लाडक्या बहिणींना जे काही इथं पैसे इथं येत आहे तर आता तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही। ज्यांना कोणाला आले नसतील तर अशांना 181 हा हेल्पलाईन नंबर देतो, तर यावरती कॉल करून सुद्धा तुम्ही विचारू शकता की तुमचे पैसे का आलेले नाही, अर्जामध्ये काही त्रुटी आहे का, कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नाही, पैसे खात्यात आले का, कसे तपासायचे, बँक पासबुकवर तुम्ही एंट्री करून घ्यायची आहे। SMS द्वारे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला मोबाईलवर SMS आला का, आधार लिंक आहे की नाही चेक करा। तर आता पैसे न आल्यास काय करायचे आहे, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अर्जाची माहिती चेक करून घ्या की तुमचा अर्ज इथं पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्हल आहे। यानंतर आधार लिंक तपासून घ्या, बँक खाते चालू आहे की नाही चेक करून घ्या, अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा किंवा महिला व बालविकास विभागाकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता किंवा 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता। तक्रार कशी आणि कुठे करायची आहे, तर तो आता तुम्हाला जो काही हेल्पलाईन नंबर इथं दिलेला आहे मी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे तुम्ही चौकशी करू शकता। KYC सुरू झालेली आहे, लगेच तुम्ही KYC करा, पैसे तुम्हाला इथं येतील। तर आता लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण संधी, तर आता KYC जे काही वेबसाईट आहे ते बंद झालेली होती तर आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। तर आता बरेच महिलांची KYC करताना इथं चुकी झालेली आहे, कोणी कोणी होय केलेलं आहे, कोणी नाही केलेलं आहे, तर त्यामध्ये बरेच जणांचे पैसे तर रखडलेले आहेत। तर लगेच तुम्ही तुमची KYC करा। KYC का आवश्यक आहे, सरकारकडून फसवणूक टाळण्यासाठी जे की KYC सुरू करण्यात आलेले आहेत तर KYC करणे अनिवार्य आहे। लाभार्थ्यांची ओळख जे काही घेण्यासाठी त्याचप्रमाणे आधार लिंक खाते जुळते का नाही, DBT ॲक्टिव्ह आहे की नाही, हे यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे। तर आता KYC न केल्यास काय होईल, तुम्हाला 6,000 रुपये इथं मिळणार नाहीत, हप्ते इथं तुमचे बंद होतील, लाभार्थ्यांच्या यादीमधून तुमचं नाव काढण्यात येईल व तुम्हाला जे काही पैसे इथं मिळणार नाही। तर आता पात्र लाभार्थ्यांना ज्यांना पैसे इथं येत आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेत तुम्ही जर अर्ज केलेला असेल, ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे तर अशांना पैसे येत आहे, आधार लिंक खाते आहे, KYC केलेली आहे। तर हा महत्त्वाचा पॉईंट आहे। बँकेची KYC वेगळी आहे आणि आधारची KYC वेगळी आहे। तर आता हे बँकची KYC वेगळी आहे तर तुम्ही बँकेत जाऊन करा, आधारची जे काही KYC आहे ते वेगळे आहे। तर आता तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाणार आहे, तर एकूण 6,000 रुपये। तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आता यामध्ये ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर 181 यावरती कॉल करून तुम्ही विचारून घ्या पैसे का आले नाहीत। तर यामध्ये नांदेड आता वाटप सुरू झालेले जे काही जिल्ह्यांमध्ये पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या या जिल्ह्यात येत आहे, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। जालना झाल्याच्या नंतर इथे आपलं इथं बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तर आता लाडक्या बहिणींना जे की 6,000 रुपये इथं हप्ते डिसेंबर ते मार्चपर्यंत, कधीपासून डिसेंबर ते मार्चपर्यंत पैसे इथं येत आहे। चंद्रपूर झाल्याच्या नंतर
आता लवकरच इथं या जिल्ह्यात जमा होईल. तर यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तर या जिल्ह्यांमध्ये 8 ते 15 दिवस इथं कमीत कमी लागू शकते. यानंतर अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तर या जिल्ह्यांचा देखील इथं समावेश आहे. तर आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर बरेच महिलांची KYC इथं चुकलेली आहे. त्यांनी KYC इथं करून घ्यायची आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर तर हे जे काही उर्वरित राहिलेले जिल्हे आहे. तर आता लाडक्या बहिणींना जे काही डिसेंबर ते मार्चबद्दल एक अपडेट आलेली आहे. तर आता हप्ते कोणते जमा होत आहे तर यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च तर असे एकूण 4 हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकूण 6,000 रुपये इथं जमा होत आहे. किती? 6,000 रुपये. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च चारही मंथचे पैसे तुम्हाला एकत्रित मिळत आहेत. आता यामध्ये लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर 6,000 रुपये जी काही प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे, जे की थकीत राहिलेले हप्ते आहे, KYC पूर्ण केल्याच्यानंतर तुम्हाला प्राधान्य इथं देण्यात येईल. जर तुमची KYC राहिलेली असेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही. तर लगेच तुम्ही तुमची KYC करा. पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होत आहेत? तर आता तुमचं ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे, ज्यांनी KYC केलेली आहे, खाते चालू आहे, थकीत राहिलेले हप्ते आहे, नवीन अर्ज लवकरच इथं मंजूर होईल. तर आता नवीन अर्ज कधी सुरू होतील? नवीन अर्ज इथं आता कशा पद्धतीने तर भरायचे अंगणवाडी सेविका असेल, पंचायत समितीमध्ये असेल किंवा समाज कल्याण विभागामध्ये किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो. यावर्षी कॉल करून सुद्धा तुम्हाला 181 हेल्पलाईन नंबर आहे लाडक्या बहिणींसाठी सुरू करण्यात आलेला आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, अर्जामध्ये काही त्रुटी असेल, संपूर्ण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. डिसेंबर ते मार्चपर्यंतचे जे काही पैसे आहेत ते इथं 6,000 रुपये इथं जमा होत आहे. लगेच तुम्ही तपासा की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं आले की नाही. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.